नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलेलो आहोत मुंबईला असंच फिरायला, टाइमपास करायला, चहा प्यायला, अजून नाश्ता जेवण वगैरे करायला आणि अंबानीचं घरबीर बघायला, जरा फिर असंच टाइमपास करायला। हो, घर बघायला नाही चाललो, बोलवलंय मीटिंगला, तर भाऊनीलेच रिक्वेस्ट केली म्हणून चाललोय, गेलो नसतो। एक ऑर्डर आहे मोठी, त्यामुळे त्यासाठी चाललो आता आम्ही। आता वॉकिंग करतोय, जरा पोटले वाढले त्यामुळे थोडंसं वॉकिंग करतोय। त्यानंतर आता आम्ही खायचं ठिकाण बघणार। आता कुठं काय खायला भेटते बघतोय आम्ही। अर्धा तास झाला आम्ही चालतोय, इकडं बघा आजूबाजूला तर काही दिसत नाहीये, नुसतं आमचं चालपाय चाललंय। बघू आता काय आहे का नाही। हा ना, अंधेरीला आहे आत्ता आम्ही सध्या। आता पाहतो काय भेटतंय का, भेटलं की तुम्हाला दाखवतो कुठं थांबतोय आम्ही। मुंबई के ऐसे वातावरणों से बचने के लिए आप अपने सर को ढका हुआ रखिए और अपने आँखों को बंद रखिए, बंद मतलब गॉगल डाल के बंद रखिए। वो झापड़ लगाइए, झापड़, ये वाला झापड़ नहीं, ये वाला झापड़ नहीं, ये वाला ताकि आप हमेशा हाइड्रेटेड रहे। थोड़ा पानी पीते रहिए क्योंकि हाँ ठीक है, या हबीबी, यस यस, हाँ ठीक है। चालत चालले त्याच्यामुळे जरा वाईट वाटते। स्टेशन पर येतो तुम्हाला सोडायला। तो आप देख रहे हैं हम नीले नीले आभार के नीचे ऐसे मोकड़े मोकड़े पाए के ऊपर चल नहीं, डामरे के ऊपर, डामरे के ऊपर चल रहे हैं और बहुत ही कड़क ऊन है इधर। तो ऐसा डोकं फड़फड़ रहे, फड़फड़ रहे क्या, वो भाज रहा है। दो के को हाथ लगे तो ऐसा एकदम गरम गरम लग रहा है, इसलिए हम देखो कैसा चल रहा है ऐसा। अभी भी हॉटेल तर सांगण्याचा उद्देश एवढंच, इकडे खूप सारं ऊन आहे आणि खायला भेटत नाही आम्हाला। लोकांना असं मराठीत विचारलं खायला आहे का, नाही कळत त्यांना, असं विचारावं लागतंय। खाने को मिलेगा क्या? घुमी लोक आहेत, घुमी सगळी घुमी। म्हणजे एक प्रश्न विचारला ना, असं तोंडाकडे बघतात की वाटतं आपण दुसऱ्या ग्रहावरनं आलोय यांच्या इथं, असं तोंडाकडे बघतात। हे बाबा एडे धक्का मारून तमीच आहे का नाही इथल्या लोकांना, कधीतरी या पुण्याला। बघा हम सिखाते हैं आपको तमीज कैसे। आईला पुणेकरांना म्हणतात बोलायची पद्धत नाही, यांना वागायची पद्धत नाही। चला ठीक आहे, तुला आम्हाला जेवायचं भेटलेलं नाही, चाललंच आहे आमचं। भेटलं की तुम्हाला सांगतो, तर सगळे बेवडे खावडे दिसतात। बरंच गेले की नुसतं दारूच्या बाटल्या आवाज आला। फायनली आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे, प्युअर व्हेज हॉटेल आहे, पल्लवी ना, हॉटेल पल्लवी असं हॉटेलचं नाव आहे। छान आहे हॉटेल, पल्लवी हॉटेल आम्हाला भेटलेलं आहे। आणि ते बघा तिकडं ओनर दिसते तुम्हाला, त्यांच्या डोक्यावरचं टेंगूळ दिसत असेल का नाही माहीत नाही, पण त्यांना कोणीतरी खावडा दिलेला आहे जोरात। हॉटेलमुळेच दिलं नसेल, हॉटेलमुळे दिला असेल। हॉटेल भेटत नाही ना इथं, कुठे आहे इथं टाकतं हॉटेल, तिकडे टाकायला काय लागतं हायवेच्या इकडे। नाही भाऊ, आता टेस्ट आलं होते तुम्हाला, आता खाताना सांगतो तुम्हाला कशी आहे टेस्ट। काय जाऊ दे, काय भेटेल ते भेटेल। आता इथं खायला काय भेटत नाही, आम्ही 1.5 किलोमीटर चालत येऊन आम्हाला हे हॉटेल भेटलेले, नाही तर सगळे बस पाण्याची टेस्ट काय चांगली नाही, बिस्लेरीच मागवावं लागेल। अच्छा नाही है ओनली बेस्ट फूड बिलोंग टू पुणे। ओके, यू गॉट इट। जेवण आल्यावर सांगतो तुम्हाला, दाखवतो। कम टू सुखसागर नगर पुणे। फूड आलेला आहे, भाऊ लगेच चालू झालेला आहे। कसे फूड? चांगले, ठीक आहे, एवढं भारी नाही, काम चालू। काय वेळेला केळा आणि सीताफळ भेटलं की खाऊन घ्यायचं। चला मी पण घेतो खाऊन।
तर या मागच्या हॉटेलला बघ दिसतंय का तुम्हाला, या हॉटेलला आम्ही आता मस्तपैकी उत्तम केलेलं आहे, पोटभर जेवण झालेलं आहे. पल्लवीच रेस्टॉरंट. इथं तुम्ही आगरी वेस्टला आले कधी तर ट्राय करू शकता. चांगलं जेवण आहे. पुलाव रमेश यांच्या राज्यातले. पावभाजी चांगली होती, पुलाव बंडल होता. हे तसंच ठेवला. स्पष्ट मत, मराठी माणसाचं स्पष्ट मत. आता आम्ही निघालेलो आहे दुसरीकडे, पाहूया आता कुठं जातोय आपण. तर तुम्ही पाहू शकता हेलिकॉप्टरचे पंखे लावलेले आहे. काढून आणले डायरेक्ट, म्हणलं हेलिकॉप्टरचे पंख लावा. 4 हेलिकॉप्टर होते, 1 2 3 4 4चे पंख इथे लावले. आपल्या घराच्या वरची पवनचक्की का खरंच. तर आत्ताच एका चांगल्या गृहस्थांनी आम्हाला तिकीट कसं काढायचं ते शिकवलेलं आहे. शिळा शिकवलंय. मला माहिती होतं तसं, पण म्हणलं एकदा मत घ्यावं म्हणून मी विचारलं, नाही तर मला माहिती होतं. आता कुठं जायचं? आता जायचं चर्चगेटला. कुठल्या प्लॅटफॉर्मवर लिहिलंय का? शोधतो आणि जातो मग. रेल्वेची वाट सांगतो. तर आता लोकलमध्ये बसलेलो आहे आम्ही फायनली. धावपळ करत करत चर्चगेटची लोकल भेटलेली आहे. आता निघालो आहे चर्चगेटला. तर तुम्हाला दाखवतो इकडे फुल टांगा पलटी घोडे फरार. तर आत्ताच बाहेर पडल्या आम्हाला बंबानीचं टॉवर दिसलेलं आहे. बंबानी तुम्हाला दाखवतो. बंबानीचा टावर या. बंबानी कोण आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो मी. मोठा लेख आहे त्याच्याबद्दल. दम लागलेला आहे. आणि इधर आके तो मैं काला हो गया. आता कमेंटमध्ये काही बोलू नका तुम्ही. आता चाललोय. कुठं जायचं भाऊ आता? निशब्द. हो निशब्द आहे सध्या. आता आम्ही ग्रँड रोड स्टेशन पासून टॅक्सी पकडलेली आहे. टॅक्सी लुकिंग फॉर टॅक्सी अँड ही वॉचिंग आउटसाइड. दादांना दाखवा. टॅक्सीवाले दादा आहे. 80 रुपये तिकीट आहे ग्रँड रोड पासून अँटिलियापर्यंत. ग्रँड थोडा डायरेक्ट अंबानीच्या घरासमोर डायरेक्ट मीटिंग करून पण देणार आहे. 80 रुपयामध्ये. दादांना कॉन्टॅक्ट करा. मीटिंग बसून टॅक्सी नंबर घ्या. टॅक्सी नंबर सांगतो तुम्हाला. खोटं ठीक आहे. चला आता डायरेक्ट तिकडे गेल्यावर ते भेटूया. डायरेक्ट फोटो घेतो तुम्हाला आता. तर झाडं झुडपाची सोसायटी दिसलेली आहे आता आम्हाला. जरा मुंबईमध्ये आल्यासारखं आता वाटतंय बघा. होय आलं की आलं. काय बोललं? त्यांना म्हणलं टॅक्सी गाड्यांना म्हणलं चहा बी पिऊन जावा, डायरेक्ट जाऊ नका. काउंटर घेऊन जावा. कुठे गेलं? पुढे अजून तर तुम्ही बघू शकता आयला गाडी. आर्मी बिर्मी मजूत पोलीस बघू शकता. जिथपर्यंत मान वळती, हात वळतो तिथपर्यंत दाखवतो. हे टपरीची किंमत लय असेल. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत अँटिलिया टॉवरच्या समोर. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा आपल्या इथे जशी सारसबाग आहे तशी ह्यांनी वरती डायरेक्ट भिंतीला सारसबाग करून टाकलेली आहे. सारसबागचं गार्डन सारखं वाटतंय का नाही तुम्हाला? हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ह्या शेजारी बघा इकडे कुठे गेलं आहे? या बिल्डिंगच्या मागं आहे अँटिलिया टॉवर. ते तुम्हाला दाखवतो आता. चला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय बघा इकडे मोठी बिल्डिंग आहे. दिसत पण नाहीये.
एकदम वरपर्यंत. चला चला, इकडं थांबणं अलाउड नाहीये, तर VIP लोकांमुळं थांबणं अलाउड नाहीये. लाईफ असावी तर अशी लाईव्ह जाऊ द्या, पण जो फील आहे ना भाई, फील क्लास. म्हणजे कळतं की आपण इथं कुठंच नाहीये, कुछ तो है असं वाटतं. त्या लोकांना असं वाटत होतं हम कुछ तो है और हम कुछ नहीं है, अभी हमें भी कुछ तो बनना है असं फील येतं लगेच इकडं. त्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहे, काहीतरी वाटावं हम कहा आहे और वो कहा आहे हे जरा फील व्हावं म्हणून. बाकी काय दुसरं आमचा पर्पज नाही की अंबानी बिंबानी. हा ठीक आहे का, बघा कसं आहे, कसं आहे राव. नजर जाईल तोपर्यंत वर बघा, अजून ते संपलं पण नाही. मला दाखवतो, नीट दाखवतो. चला तर मित्रांनो बघा, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे वाटतं काहीतरी. बघ केवढे कडक बिल्डिंग. तिकडे अपोजिटला तुम्ही बघू शकता लोधा टॉवर्स. लोढा टॉवर सेम कॉम्बिनेशन लोधा टॉवर. तर श्री भाऊ चाललेले आहेत गाडी बघायला. इथं मस्त गाडी दिसलेली आत्ता आम्हाला. भाऊ फुल गाड्या बघायला लागलाय. भाऊ गाड्यांचा फॅन आहे. फुल गाड्या कडक आहेत. टू व्हीलर पण आहेत, छान छान गाडी इथं. आतमध्ये तिकडे दिसते का कचरापेटीमध्ये जॅगवार आहे. तर वेगळ्या अँगलने आम्ही पाहण्याचं काम चालू आहे अंबानीचं घर. या अँगलने कसं दिसतंय, त्या अँगलने कसं दिसतंय. फुल अँगल चेंज करायचं का, फोटोग्राफर आहे ना आम्ही, त्यामुळे अँगल चेंज करून कसा व्ह्यू दिसतो जरा बघणं आमचं काम आहे. भाऊ हँग झालेला आहे थोडासा. हँग नाही, केस नीट करते. आईला गोल्डन केस दिसते, खबर बी गोल्डन दिसते का बरं. कुठलं तरी चमकतंय गोल्डन. मग आता अंबानीच्या घरासमोर आलं की लगेच सोन्याचं लोक आलंय. गरम आहे वातावरण. हो दिसणं थांबणार आहे. कसं दिसतंय व्ह्यू आता, कसं दिसतंय. हा आला बेबी एकदम बस. आता टावर बघून आम्ही निघालेलो आहोत CST कडे. CST किंवा डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाकडे. हा फुल गोल्डन लाईट यायला लागले चेहऱ्यावर. हा ना, गोल्डन लाईट. तर आता आम्ही तिकडे गेटवे ऑफ इंडियाला जाणार, ते पाहणार आणि ताज हॉटेल पाहणार आणि नाश्ता करू. आणि तिकडून काय अजून तिकडे काय ओबेरॉय हाऊस आहे, अजून मरीन ड्राईव्ह आहे, हे सर्व पाहणार. आणि मग तुमच्या हिशोबाने सांगा. मरीन ड्राईव्ह पासून चालू करत चालतच आहे ना, वॉकिंग डिस्टन्स आहे, वॉकिंगवर आहे ना सगळं. लांब आहे, दूर आहे ना थोडा. दूर है उधर से. मैं गया था ना चल के, जाने भी जा ही सकते हो लेकिन लांब है. हाँ उसको ठीक है. मग गेटवे ऑफ इंडिया खाली रोड रहता है. हाँ बराबर. और ये अंदर का इतना सिग्नल जाम रहता है ना. हाँ आगे से लेफ्ट मारेंगे तो मरियम ड्राइव सीधा वही मंत्रालय. ओके. वो आगे गेटवे पूरा एरिया. ओके. मग कुठं जायचं. गेटवे. हो चला गेटवेलाच चला. आओ मरीन ड्राईव्ह चालत आता एवढा उन्हात ताणामध्ये काय बघण्यामध्ये मजा नाहीये. गेटवे बाबुलनाथ. हा हे बाबुलनाथ मंदिर इकडं. काय त्या मंदिरात, कोणाचं मंदिर आहे ते. मतलब शिव का मंदिर आहे. ओके, शिव मंदिर आहे. एक बार खास वो देखने के लिए आएंगे. आता जवळपास आलेलो आहे आम्ही. मरीन ड्राईव्हचा हा लेफ्ट नाही, हा करेक्ट आहे. ठीक आहे, पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. आता जास्त चावत नाही तुम्हाला. धन्यवाद.
मित्रांनो मंत्रालयासमोर आलेलो आहे आता आपण. हे जुना मंत्रालय, हे नवीन मंत्रालय. नया बिल्डिंग में हाँ मतलब अलग अलग नहीं, एक ही है, सिर्फ 2 जगह कर दिया. आलेलो आहोत आपण गेटवे ऑफ इंडिया समोर. ताज हॉटेल का गेट. तर आता आम्ही निघालेलो आहोत ताज हॉटेलला. इकडे गेटवे ऑफ इंडियाचं गेट आहे, मागे गायब झाली बिल्डिंग. आवडे हॉटेल आहे आणि आता निघालेलो आहोत आपण ताजमध्ये. आवडे हॉटेल, ताज हॉटेल. चला. तर आता आम्ही चाललो होतो पण एंट्रीमध्ये आम्हाला अडवलं आहे आणि म्हटलं आहे त्यांना बुकिंग करावं लागतं वाटतं. आता आम्हाला काही याची कल्पना नाही की चहा पिण्यासाठी पण बुकिंग करावं लागतं. हां, टेबल बुक करावं लागतं, याची कल्पना नाही आम्हाला, नवीन आहे आम्ही. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम आम्ही येताना बुकिंग करूनच येऊ, डायरेक्ट स्टेसाठी. तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवू सुद्धा आम्ही स्टेसाठी आलो आहे ताजला. ठीक आहे, 1 डे, वन्स अपॉन अ टाइम इन डे. त्याशिवाय नो मुंबई में कदम नहीं रखेंगे. सिर्फ फोटोशूट के लिए आएंगे, वो बात अलग है, वो धंधे का काम है. धंदा धर्म से बड़ा है. हाँ, धंदा धर्म. ठीक आहे, चला चला पटकन. कुठे गेला? धंदा धर्म है और धर्म से बड़ा कोई भगवान नहीं. नाही, चुकला. धंदा भगवान है. नाही गलत आहे बाबा. आठवलं की तुम्हाला परत एकदा सांगतो. तुम्ही कमेंट सांगा. हां, तुम्ही सांगा. खुदीच फोटोग्राफर. तर आलेलो आहे आम्ही गेटवे ऑफ इंडियाला. पाहू शकता. असा फोटो काढा. तुला स्पॉट आहे का? हां, ठीक आहे. तुझे याचा एक फोटो काढतो. कुठं पण पकड, छोटी पकड. मला दिसत नाही काय काळ दिसतंय ते. असं पकड, इकडे हात घे. घे पकड, छोटे. पकडला. थांबा, फोटो नाहीये, व्हिडिओ होता तो. राहू दे. चला. फुल बोटे दूर पर्यंत बोटे. काय चाललं रे? गरम है. गरम और चिकट है. पाहून झालेलं आहे गेटवे ऑफ इंडिया. आता निघालो आहे आम्ही CSTला. भाऊला चहाची तलब झाली त्यामुळे चहा पितोय भाऊ. कॉफी नाही तर आपला टपरीवरचा चहा. 20 रुपयाचा चहा, बेस्ट चहा 5 स्टार हॉटेलपेक्षा. ठीक आहे, तर आता CSTला गेलो, बघणार कोणती गाडी आहे आणि निघणार आता पुण्याला. बघू आता गेला जाईपर्यंत काय ॲडव्हेंचर होतं. हा ना, अजून काय ट्रिप होती. ट्रिप आहे बाबा इथं. ठीक आहे, चला भेटू. राहतातच कशी काय माहिती एवढ्या गरमीमध्ये. काय राहतातच कशी काय माहिती. काही असली पाठण बिटन ओली झाली. हाय गरमी. नोरा फतेल इथंच आणला असेल एक शूट करायच्या आधी. इथं आणला असेल तासभर आणि मग डान्स करायला लावला असेल. हाय गरमी. कुठं? अंदर घ्या. इकडून ईस्ट साइड से है ना, सीधा उधर से सीधा जाए, सीधा अंदर. अभी बहुत अच्छे से पेश आए. ठीक आहे, चला. अशा गोष्टी घडत राहतील आमच्यासोबत. हम भी नए है, वो भी नए है, सब नया है. तर इकडं भांडणं स्पॉटेड झालेले आहेत. चला. हो, भांडणं कशी वाटली बघून? एक नंबर. टॅक्सीवाल्याने इथच्या गावात फार
लय मारला त्या मर्सिडीज वाल्याला. चोपला आत्ताच चोपला माझ्या डोळ्यासमोर. तुला आवडते भांडणं. डायरेक्ट मुंबई इथे येणं वसूलच झालं. काय तिकडे घाल. बघायला कसं सुंदर वाटतं की नाही सगळं. सगळं वाटतं सुंदर. कशाचा हॉल या कावासाकी जहांगीर पब्लिक हॉल. काय आर्ट गॅलरी. जहांगीर आर्ट गॅलरी पण बरोबर आहे का मला माहित नाही. मी ऐकलंय बघ. ते की राष्ट्रीय आधुनिक कला आर्ट गॅलरीच आहे. आणि इथं काळा घोडा हेरिटेज परिसर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जेव्हा कॉलेजला होतो ना भाई बघायला. तर आपलं पुण्याला कसं कलाकार कट्टा आहे पेप्सी रोडला, तसं इकडं काळा घोड्याला कलाकार कट्टा आहे. त्यांची चित्र. अरे श्री तुझा फोटो गिटार वाजवताना माझा फोटो कधी काढला ना लहानपणीचा आहे. तो नाही चला. मुंबई फिरणं खूप मजेदार आहे. सौंदर्य आहे समोर. तुम्ही सौंदर्य पण सौंदर्य परत कंटिन्यू. आईला राव वाढीव एक से बडकर एक चित्र मस्त गेल्या. दाखव तिथे तुम्ही बघू शकता. एक से बडकर एक पेंटिंग आहे. हे खूप भारी आहे यार. हे लय आवडलं मला. क्लास. ते ॲक्च्युली असं वाटतं POPचं किंवा 3D आहे. रिअल आणि नाही का असं POP हे केल्यासारखं वाटतंय. आहे ते ह्याच्यातच कॅनव्हासवरती. हां हे पण अतिसुंदर. खूप छान. म्हणजे ह्या टॅलेंट समोर आपण आपला टॅलेंट पडेल. एवढी पुस्तकं पाहून वाचण्याची इच्छा व्हायला लागली. ओळखीचे आहेत का? मला गांधीजी दिसलेच नाहीत. खरे चांगलं काम करताय. आता हेच गोष्ट मी सांगण्यासाठी ब्लॉग चालू केलता की तुम्ही मित्रांनो पाहू शकता मुंबईची खासियत काय. इथं समुद्र किनारा आहे आणि ॲटिट्यूड दाखवणारे ड्रायव्हर आहेत. काही चांगले पण आहेत जे सांगतात जाता रस्त्यामध्ये. आणि प्लस हे काही अशी जुन्या बिल्डिंगा किती भारी वाटते बघून. असं वाटतं की दुसऱ्या देशात आलो का काय. युरोपला आल्यागत वाटतं. हा बघून बघ ते कसंच वाटतं. नाही खरंच वाटतं. फक्त आपल्या लोकांनी जरा ह्याची नीट निघाणा राखली तर अजून एकदम कडक मध्ये राहिलं असते. भारी तरी कलर बिलर मारून एकदम कडक मध्ये ठेवायला पाहिजे. इथं तर बघा किती वाईट अवस्था झाली. फुल झाडं बिडं आलेत. ह्या अशा वस्तू जपून ठेवल्या पाहिजेत. आपल्या गव्हर्नमेंटला जरा आपला व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव होईल. जाणीव तर असेलच पण काय सरकारी काम 12 महिने थांब तसं गत आहे. तर आमचा प्रवास चालूच आहे अजून. गेले आय थिंक मला ते मागच्या वर्षी जेवढं मी चाललो असेल ते इक्वल केलं तर आज तेवढं मी एका दिवसात चाललेलो आहे. पाय दुखून आलेले आहेत. मन भरून आलेलं आहे आणि ब्लॉग संपवायची वेळ आलेली आहे असं वाटतंय मला. थोड्या वेळाने भेटू. चला बाय बाय.
आता आम्ही फायनली CST स्टेशनला आलेलो आहे. ऑलमोस्ट 3-3.5 किलोमीटर. 4 झालेली आहे. पाय 2 पाय 4 झालेले. पाणी कुठनं पडते कळलं. आपल्याला गारवा देते. तर फायनली आलेलो आहोत. वरती वॉशिंग सेंटरचं काम चालू आहे. तुमची गाडी जर धुवायची असेल तर त्यांना संपर्क करा. आपलाच भाग आहे कात्रजच्या बागेतला. तुम्हाला दाखवतो. असा राहिला कात्रजच्या बागेत पण आज इकडं आलाय सुट्टीला. आणि हा आपला सिंह पण आहे. तुम्ही पाहू शकता. म्हणजे काय आतमध्ये जाऊन देत का इकडं. नाही काय माहिती काय. चला मग आता आम्ही निघालेलो आहोत. अरे पडकी. अब तू भाग मिल्खा. फोन पाडायचं का. आता बसलेलो आहे आम्ही ट्रेनमध्ये. एकदम डोअर सीट भेटलेलं आहे आपल्याला. एकदम रिझर्वेशन केलेलं आहे. रिझर्वेशनमध्ये आपल्याला डोअरचं सीट भेटलेलं आहे. फुल 5 स्टार. AC नॉन AC सगळं एकत्र. एकदम भारी व्ह्यू. म्हणजे फुल व्ह्यू आहे. असं विंडो सीट सारखा हाफ व्ह्यू नाही. फुल एकदम भारी व्ह्यू. आता भेटूया आता पुण्याला गेल्यावरती. एकदम मस्त वाटते वातावरण. जाम सगळा गेलेला आहे. पुण्याच्या दिशेने जाताना जरा छान वाटतंय. गारव्याचं फिलिंग असं झुळूक लागते. बरं वाटतं. असेच आमच्यासारखे 5 स्टार सीटला बसलेले उभेत. हा आम्ही बसलेलो आहे कारण आमचं थोडं महाग आहे. फर्स्ट क्लास आहे आपलं. पुढचं आहे आपलं समोर. ठीक आहे चला भेटूया आता पुण्याला गेल्यावर. तर फायनली आपण पुण्याला पोचलेलो आहोत. एकदम मस्तपैकी जीवाची मुंबई करून आम्ही मनाच्या पुण्यात आलेलो आहोत. फायनली बरं वाटतं आपल्या स्वतःच्या पुण्यात येऊन. तर तुम्हाला आपला आजचा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल. मी थांबा जरा रिक्षा मला घेऊन जाईल सोबत परत मुंबईला. हां तर तुम्हाला आमचा आजचा संपूर्ण मुंबईचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. मुंबई सोपी नाही. पुण्यासारखं एक ऑरा आहे पुण्यात. जसं माझ्या आता टोक्याच्या मागं दिसतोय कसा ऑरा आहे तसा आवरा दिसतंय. मग तसं मुंबईला नाही आहे. पण ऑल ओव्हर सगळ्याच बाबतीत. खाण्याच्या बाबतीत फिरण्याच्या बाबतीत सही बोल. ठीक आहे चला आता बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा. असेच आमचे मजा मस्तीचे चॅनल पाहत राहा. व्हिडिओज पाहत राहा.